ओंकार इंटरनॅशनल स्कूलमध्ये 4थी इयत्तेत शिकणाऱ्या मूळ मंगळुरूच्या परंपरांनी नटलेल्या मोगवेऱ्या समुदायातील अन्वी शैलेश सुवर्णा हिने अवघ्या 10व्या वाढदिवशी असा पराक्रम केला, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक तसेच समुद्राशी नाळ जोडलेल्या मोगवेरा समाजाचा अभिमान उंचावला आहे. माझ्या वाढदिवशी मी 17 किलोमीटर समुद्र पोहून पार करणार, हा तिचा निर्धार 21 नोव्हेंबर 2025 रोजी तिने प्रत्यक्षात उतरवला. पाटे 2:27 वाजता समुद्राची पूजा करून आणि चंद्रप्रकाशाच्या उजेडात अन्वीने अटल सेतूपासून अरबी समुद्रात उडी घेतली. महाराष्ट्र राज्य औशी जलतरण संघटनेचे निरीक्षक श्री सुनील मयेकर यांच्या देखरेखीखाली तिचा प्रवास सुरू झाला. समुद्रातील थंड गरम पाण्याचे प्रवाह, लहान मासे, वाढते प्रदूषण, लाटांचे तडाखे, भरती ओहोटीचे अनिश्चित स्वरूप, मोठ्या जहाजांची ये-जा अशा असंख्य अडथळ्यांना सामोरे जात अन्वीने एक क्षणही न थांबता निर्धाराने पोहणे सुरू ठेवले. गेटवे जवळील तेलाचा लवंग तोंडात गेल्याने उलटीसारखे वाटत असतानाही, भीती न बाळगता रात्रीच्या अंधारात काहीच दिसत नसतानाही ती पुढे जातच राहिली. सलग कोणतीही विश्रांती न घेता अरबी समुद्राच्या विरोधातील प्रवाहातही केवळ 2 तास 44 मिनिटात अन्वीने 17 किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. पहाटे 5:11 तिने ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया गाठत या धाडसी प्रवासाची विजयी सांगता केली. गेटवे येथे पोहोचताच तिचे प्रशिक्षक विलास माने, रवी नवले, संतोष पाटील तसेच तिचे आई वडील शैलेश आणि श्रीला सुवर्णा, नातेवाईक आदींनी फुलांच्या वर्षावात तिचे स्वागत केले. अन्वीने जलतरणाची सुरुवात यश जिमखाना येथे केली. अवघ्या 8 दिवसात तिने पोहणे शिकले आणि इतर मुलांचा सराव पाहत समुद्रात उतरण्याची तिच्या मनात प्रेरणा निर्माण झाली. त्यानंतर उरण येथे संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तिने 4 वेळा समुद्रात सराव केला आणि आत्मविश्वास वाढवला. मालवण व गोवा येथील स्पर्धांमध्येही तिने चमकदार कामगिरी केली आहे. यश जिमखानाचे मालक श्री राजू वडनेरकर, व्यवस्थापन आणि सर्व प्रशिक्षकांनी तिच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या. समुद्राशी पिढ्यानपिढ्या नाळ जोडलेल्या मोगवेरा समुदायाच्या परंपरेला आणि मंगळूर कर्नाटकातील जलक्रीडा संस्कृतीला लहानगी अन्वीने अनोखी उंची दिली आहे. तिच्या धाडस, सहनशक्ती, शिस्त आणि चिकाटीच्या या अद्वितीय संगमाने ती संपूर्ण देशातील आदर्श ठरली आहे.